नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं 19 मार्च 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। लघुलेखन चाचणीसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। इंग्रजी आणि मराठी वेग जो आहे तो 120 मिनिटाचा आहे। परीक्षा संरचना देण्यात आली। परीक्षेचा कालावधी जो आहे तो 62 मिनिटे, दिव्यांग उमेदवारासाठी 70 मिनिटे असणार आहे। तर त्याच्या संदर्भातले परीक्षा संरचना संदर्भात डिटेल देण्यात आलेला आहे। त्यानंतर मराठी व इंग्रजी 100, त्यानंतर परीक्षा संरचनेमध्ये देण्यात आले आणि परीक्षेचा कालावधी जो आहे 57 मिनिटे, दिव्यांग उमेदवार असाल तर 64 मिनिटे असणार आहेत। त्यानंतर मराठी व इंग्रजी 80, वेग आहे 80 आणि परीक्षे संरचना देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये मग तुम्हाला बघायचं आहे 47 मिनिटे, दिव्यांग उमेदवार असाल तर 52 मिनिटाची वेळ देण्यात आली आहे। श्रुतलेखनासाठीच्या सूचना देण्यात आल्या, तर हे संपूर्ण डिटेल जे आहे ते एमपीएससी आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। 19 मार्च 2024 रोजी एमपीएससी आयोगाने हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते उपलब्ध करून दिलेले आणि त्याच्या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक पण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर उमेदवारांनी चाचणीसाठी फक्त पेन, पेन्सिल, शॉर्पनर, हॉल तिकीट, मूळ ओळखपत्र आणि मूळ कागदपत्राची छायांकित प्रत सोबत आणायची आहे। उमेदवारांना चाचणी दरम्यान खोडरबरचा वापरास मनाई असल्यामुळे खोडरबर परीक्षा कक्षात आणू नये, अशा प्रकारच्या पण सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या संपूर्ण सूचना आहेत त्या एमपीएससी आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तरी टंकलेखनासाठी साठीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। तर व्यवस्थित जे इन्स्ट्रक्शन आहेत ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर एक्झामच्या आधीच तुम्हाला हे संपूर्ण इन्स्ट्रक्शन एमपीएससी आयोगाकडून देण्यात आलेले आहेत। तसेच तुम्हाला एक्झामच्या वेळी पण ते वाचायला मिळतील। परंतु ज्या उमेदवारांनी हे फॉर्म भरलेले आहेत ते त्यांच्यासाठी एमपीएससी आयोगाकडून आलेले हे अपडेट आहेत। हे होतं एमपीएससी आयोगाकडून देण्यात आलेल्या 19 मार्च 2024 रोजीच्या सूचना संदर्भातला अपडेट। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। हे पीडीएफ तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात जॉईन करा। त्याच्यावर मी हे पीडीएफ उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही वाचू शकता। धन्यवाद।